नमस्कार, मी शुभदा। आज मी हे म्हणणार नाहीये की मयूर फूड्स कुक्ड विथ केअरमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजपासून आपण एक नवीन चॅनल सुरू करतोय, यूट्यूब चॅनल सुरू करतोय। त्याचं नाव आहे माझं व्यासपीठ। खरंच खूप सुंदर नाव आम्हाला सुचलंय आणि या व्यासपीठावरती आपण प्रत्येकाचे इंटरव्ह्यूज घेणार आहे की त्यांचे जे काही स्पेशल कार्य असेल ते कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करणार आहे। म्हणजे त्याच्यामध्ये लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, पण त्यांची काही एक सेवा म्हणूया, ते सेवा काही करत असतील किंवा काही कला त्यांच्या हातामध्ये असेल किंवा आजपर्यंत ती कुठली कला छंद म्हणून जोपासत असतील, अशा सगळ्यांचे इंटरव्ह्यूज आपण घेणार आहे। आणि या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण एक एक व्यक्तीला भेटत जाणार आहे, त्यांच्याशी मैत्री करणार आहोत। तर चला तर भेटूया आपण आपल्या छोट्याशा मित्राला, यश देशपांडे। यश, कसं वाटतंय तुला इथे येऊन? मला तर खूप छान वाटतंय। छान वाटतंय? माझ्या वयासाठी खूप मोठी गोष्ट आहे। अरे वा, किती छान। आम्हाला कळालं की तू खूप छान छान चित्र काढतोस। तर आम्हाला एक आधी जे छान वाला आहे ते चित्र दाखवशील, कुठलं आहे ते? कारण आपण नेहमी चॅनलची किंवा कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वामींपासून किंवा गणपतीपासून करतो, हो ना? तर तू कुठलं चित्र काढलेस आम्हाला सांगशील? हो, नक्कीच। हे मी खूप लहान असताना स्वामींचं चित्र काढलं होतं। अरे वा, हे तू बघून काढलंयस की मनाने काढलंयस? हे बघून काढलं होतं। अरे वा, खूप छान काढलंयस। आणि एक हे काढलं होतं। तू कोणत्या शाळेत आहेस? मी बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकतो। कितवीत आहेस तू? मी इयत्ता 6वी मध्ये आता शिकतो। अच्छा, आणि तुझं पूर्ण नाव सांग बरं, काय आहे? माझं संपूर्ण नाव यश महेश देशपांडे आहे। तू केव्हापासून हे ड्रॉइंग्स काढायला सुरुवात केलीस? मी किमान किती वर्षाचा होतास? म्हणजे मी किमान पहिलीत असेल जेव्हा मी चित्रकला सुरू केली। आणि मग हे लगेचच हे असे पेन्सिल्स काढायला सुरुवात केली तू, की आधी छोटे छोटे काढत होतास? नाही, आधी छोटे छोटेच काढत होतो, पण नंतर हळूहळू मी असं इम्प्रूव्ह करत गेलो आणि असं चित्र काढायला। तुला हे चित्र काढत असताना सुचतं की हे आपण काढायचंय, की बघितल्यावरती तुला लक्षात येतं की नाही आपण हे चित्र काढायला पाहिजे? कधी कधी सुचतं आणि कधी कधी मला बघूनच वाटतं की हे काढावं, असं काही नाही। तुझे हे चित्र काढतोस किंवा ड्रॉइंग म्हणू आपण, हे काढतोस, हे नेचरचे काढतोस किंवा कुठली फिगर्सचे काढतो की वस्तूंचे काढतोस? मी जास्त तर माणसांच्या चेहऱ्यांची चित्र काढतो आणि वाटलं तर कधी कधी असे स्टिल लाईफ काढतो। अच्छा अच्छा, याच्यामध्ये आम्हाला दाखवशील कुठले कुठले चित्र तू जास्त काढलेले आहेस ते? हां, ठीक आहे। हे तर माझं सर्वात आवडतंय। अरे वा, हे का बरं आवडतं तुला यश चित्र? हे चित्र माझ्यासाठी तरी खूप असं स्पेशल आहे। खूप मोठं होतं, कारण की त्याला या चित्राला मला 4 तास गेले होते। बर, टोटली सगळं म्हणायला गेलं तर 4 तास गेले होते। हे बघून काढलंस का तू चित्र? हो, बघून काढलं होतं। ओके, अरे वा। आणि ह्याला जास्त नाही वेळ गेला, ह्याला किमान 2 तास गेले होते। अच्छा, साधारण एक चित्र काढायला तुला किती वेळ लागतो? साधारण 3 तास तरी लागतात। ओके, पण मग तू कंटिन्यूशन मध्ये 3 तास बसतोस एवढा? हो, बसतो। की कधी असं कुठलं काही ड्रॉइंग आहे की तुला त्या ड्रॉइंग मध्ये किंवा त्या चित्रामध्ये थोडी गॅप घ्यावी लागली किंवा 2 दिवस लागले, असं कुठलं चित्र आहे? तसे खूप चित्र आहेत, तसे म्हणायला गेलं तर खूप चित्र आहेत। आणि काही चित्र मी सलग 3-4 तास बसतो, पण कधी कधी असं मोठं चित्र असलं किंवा त्यामध्ये खूप असे डिटेल्स असले, बारक्या बारक्या गोष्टी जर काढायच्या असतील तर 5-5 तास जातात। तेवढं मोठं चित्र असलं तर मी ब्रेक घेऊन करावं. बरोबर।
तू आता इथे एवढी सगळी खूप छान चित्र आणली आहेस, तर ती आपण दाखवूया आपल्या प्रेक्षकांना. हो नक्की. हे त्याचे खूप छान आहे. या चित्राबद्दल तू काय सांगशील? हे चित्र असं मला तेवढं पण चांगलं नव्हतं आवडलं, कारण की ह्याच्यात अशा गोष्टी नव्हत्या की माझ्या मनाला भावतील, कारण की हा रस्ता कधी कधी रस्त्यासारखं वाटत नाही, म्हणून ते अशा खूप गोष्टी आहेत या चित्रामध्ये ज्या तुला नाही आवडल्या. यश, तू हे एवढे ड्रॉइंग चित्र वगैरे हे काढले, तर तू कुठल्या स्पर्धेत वगैरे भाग घेतलायस का रे? हो, गणेशोत्सवानिमित्त आपल्या सोसायटीत होणाऱ्या चित्रकला स्पर्धामध्ये माझ्या मोठ्या भावाने, माझ्या दादाने आणि मी दोघांनी भाग घेतला. स्पर्धेत भाग घेतोयस वगैरे, तर तुला अशी काही बक्षिसं मिळाली का, किंवा असं तुझ्या घरामध्ये कोणी पेंटिंग करणार आहे का, की त्यांनी तुझी चित्र बघून तुला हे यश खूप छान काढतोयस असं कोणी मोटिवेट केलंय का? हो, माझ्या भावाचे वडील ते एक आर्ट टीचर आहेत, म्हणून त्यांनी पण मला खूप असं मोटिवेट केलं होतं. त्यांनी मला खूप शाबासकी दिली होती, म्हणून मला त्यामुळे पण खूप अशी खूप मोटिवेशन मिळाली होती हे सगळे चित्र काढायला. त्यावेळेला जेव्हा त्यांनी तुला म्हटलं की यश हे खूप छान चित्र आहे, काय वाटलं रे तुला? मला असं आतून खूप आनंद झाला होता, कारण की एक स्वतः आर्ट टीचर मला म्हणतात की तुझं खूप चांगलं चित्र आहे म्हणून. यश, तू आता ड्रॉइंग केलेले आहेत, पण मग तुला असं वाटत नाही का नुसतं ड्रॉइंग करण्याच्या ऐवजी आपण ह्याला पेंट वगैरे करावं, किंवा म्हणजे पेन्सिल स्केच सोडून दुसरं ड्रॉइंग आणि पेंटिंग असं करावं, असं नाही वाटत आहे तुला? मला आतून खूप इच्छा आहे एडिटिंग करावी, पण मला असं याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे का तुला? ड्रॉइंग, पेन्सिल स्केच मध्ये? कारण की मला पेंटिंग तेवढं चांगलं जमत नाही, माझे पेंटिंग करताना खूप खराब झाले ड्रॉइंग, म्हणून. पण तुला ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. यश, तू इथे काही मला दिसत आहेत हे ड्रॉइंग्स आणि पेंट केलेले आहेत, हे काय आणलेस तू इथे दाखवायला, आम्हाला सांगशील? हे फुटबॉल क्लब्सचे लोगो आहेत. बर, हे कुठला आहे हा लोगो? हा लोगो कुठला आहे? स्पेन मधल्या मॅड्रिड सिटीचा लोगो आहे. बर, ओके. आणि हा कुठला आहे? आणि हा स्पेन मधला. आणि हे बरेच लोगो तू तयार केलेस रे, हे एका दिवसात झाले तुझे बनून? नाही, हे असं मी एक दोन करत 3-4 दिवस. अच्छा. आणि हे फ्रान्स मधल्या पॅरिस सिटीचा फुटबॉल क्लबचा लोगो आहे. ओके. आणि हा लिव्हरपूलचा आहे फुटबॉल क्लब आहे. ओके. आणि हा एका नॅशनल टीमचा लोगो आहे, त्याचं नाव आहे अल नसार. अच्छा, हे खूप छान लोगोस तू तयार केले. खूपच छान. यश, तू आता एवढे ड्रॉइंग काढतोय, पेन्सिल स्केचेस काढतोय, पण मग तू शाळेत जातो आणि प्लस हे एवढे स्केचेस काढले, हे शाळा आणि हे ड्रॉइंग कसं मॅनेज करतोस तू? मी शनिवारी रविवारी वेळ मिळाला आणि माझी इच्छा झाली तर हे सगळे चित्र काढतो, पण मला चित्र काढण्यासाठी वेळ काढायची बिलकुल गरज नाही, कारण की मला वेळ आपोआपच मिळतो. माझी चित्रकला माझ्या अभ्यासाच्या आणि माझा अभ्यास माझ्या चित्रकलेचा कधीच आड येत नाही, म्हणून मला. म्हणजे तू शनिवारवार तुला सुट्टी असेल तेव्हा हे चित्र तू काढतोस? बाकीच्या वेळी अभ्यास करतो. बाकीच्या वेळेस अभ्यास करतो. तुझे हे चित्र काढायला किंवा आई बाबा तुझे कसे तुला बूस्ट करतात, कसे प्रोत्साहन देतात? चित्र काढल्यावर मी जेव्हा पूर्ण झाल्यावर त्यांना दाखवतो तेव्हा ते प्रोत्साहन करतात, आणि ज्या प्रकारे मला ते म्हणजे मोटिवेशन तर सांगतात पण, आणि मोटिवेशनही करतात. ते ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सांगतात त्या प्रकारे मला कळायला लागतं की काय गोष्टी माझ्या चुकतात आणि काय नाही. बरोबर. कोणत्या गोष्टींमध्ये मी चांगला आहे, कोणत्या गोष्टींमध्ये मी नाहीये. बरोबर. आणि तसंही आपल्याला आई वडिलांचं प्रोत्साहन हे लागतंच. हो, बरोबर आहे. काय करतात तुझे आई बाबा?
माझी आई आता मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्रोफेसर आहे आणि बाबा सध्या लॉ प्रोफेशनल आहे. अरे वा. मग ह्या दोघांपैकी अभ्यास कोण घेतं रे तुझा? माझा तसं तर मी स्वतःच अभ्यास करतो, पण काही अडचण आली तर माझी आई किंवा दादा मला मदत करतात आणि कधी कधी बाबा पण करतात. दादा काय करतो तुझा? दादा आता माझा 10वीत आहे. तो त्याला वेळ मिळाला तरच करतो, नाही तर त्याला तो या तुझ्या ड्रॉइंग जे करतोयस, तू चित्र काढतोयस त्याच्यामध्ये तुला मदत करतो? तो असं ड्रॉइंग मध्ये मदत करतो म्हणजे तो आई बाबांसारखंच तो पण मला गोष्टी सांगतो की काय चुकल्यात काही नाही चुकल्यात. बरोबर. त्यांनी पण मला कळतं. आणि जर आता तुझे आई बाबा किंवा दादा यांनी जे काही सांगितले गोष्टी की यश हे थोडंसं चुकलंय तुझं, याच्यात तू इम्प्रूव्ह कर, तर ते तू केलंयस इम्प्रूव्ह तुझ्यामध्ये तेवढे? हो केलंय. करत गेलो आणि मग नंतर माझं असं झालं चित्र शेवटी हे सगळ्यात छान चित्र आहे. मी ब्लेंड करायला नीट शिकलो. ते खूप सुंदर आहे. तुझ्या वयाच्या मानाने खरंच हे चित्र म्हणजे आम्हाला भावणारी चित्र आहेत असं वाटतंय मला. याच्या व्यतिरिक्त, या अभ्यासाच्या व्यतिरिक्त, चित्रांच्या व्यतिरिक्त तुझ्या काही आवडीनिवडी आहेत का? हो, मला फुटबॉल खेळायला खूप आवडतं. ते लोगो, म्हणूनच त्या लोगोवरच लक्षात आलंय आमच्या की तुला आवडतं. बाहेर कधी कधी मित्रांसोबत जातो खेळायला. आणि मॅचेस वगैरे बघतोस तू फुटबॉलच्या? नक्की बघतो. आवडतो? कुठला प्लेअर तुझा आवडीचा आहे रे? मला सध्या तरी एक पोर्तुगल मधला एक प्लेअर आहे, त्याचं नाव आहे रोनाल्डो. तो फुटबॉल मध्ये माझा आयडल आहे असा. अरे वा. आणि ह्या ड्रॉइंग मधलं कोण आहे तुझा आयडल? ड्रॉइंग मध्ये माझा आयडल, चित्रकलेसाठी माझा आदर्श माझा दादाच आहे, कारण की त्याच्यामुळेच माझ्या दादामुळेच मला माझ्या मनात चित्रकलेची गोडी म्हणजे निर्माण झाली. दादा काढतो अशी चित्र? त्याचं पण स्केचेसच मध्ये आहे तो की दुसऱ्या कुठल्या ड्रॉइंग मध्ये आहे? तो पण कधी कधी स्केच काढतो, कधी कधी पोर्ट्रेट्स काढतो. त्याला त्याच्या मनाला भावेल ते तो काढतो. तू हे मगाशी म्हणलास की सगळ्या प्रकारची चित्र काढतो, म्हणजे नेचरचं आहे, फिगर्स आहेत, माणसांची चित्र काढतो. मी जर तुला सांगितलं माझं चित्र काढतं, काढशील? जमेल मला, असं काही जमेल. अरे वा, मस्त. यश, तू इतके छान छान ड्रॉइंग्स आम्हाला दाखवलेस. मला एक खूप मोठा प्रश्न आहे की इतके सुंदर तू ड्रॉइंग्स बनवलेस, तुला मोठं होऊन काय बनायचंय? की तू याच्यामध्येच मोठं करिअर करणार आहेस का? मला खरं तर माझी इच्छा इंजिनियर बनायची आहे, पण माझ्या हातून ड्रॉइंग किंवा पेंटिंग या क्षेत्रात काही घडलं तर मी ते माझं भाग्य समजेन. अरे वा, किती छान. पण मग याच्यासाठी हे कला जी आहे तुझी ती लोकांसमोर आणली गेली पाहिजे, लोकांना माहिती पाहिजे. मग याच्यासाठी तू काही एक्झिबिशन्स भरवायचा काही विचार केलायस का? किंवा आई बाबा काही तुझे सांगतात का? विचार आहे की एक्झिबिशन करायचं, नाही का? नक्कीच. आणि तू करिअर इंजिनिअरिंग साईड बाय साईड याच्यामध्ये पण करणार आहेस. आणि नक्कीच म्हणजे कसं असतं की आपण जॉब करणं किंवा दुसऱ्या कुठल्या करिअरमध्ये करणं आणि त्याच्या बरोबरीने आपण आपली कला जर वाचली तर नक्कीच आपल्या कामाला पण न्याय दिल्यासारखा होतो आणि कलेलाही न्याय दिल्यासारखा होतो. हो की नाही? असं वाटतं तुला? नक्कीच वाटतं ना? ओके यश, तू इथे आलास आणि खूप तुझ्या अभ्यासातला आणि ह्याच्यातला वेळ दिलास आम्हाला या चॅनलसाठी, तर खूप खूप तुझे आभार. यश, तू आज इथे आलास त्याच्याबद्दल आमच्या तर्फे तुला एक हे छोटंसं गिफ्ट. तर कशी वाटली आज बालदिनाच्या निमित्ताने आमच्या छोट्या मित्राची मुलाखत? तर आज आपण माझं व्यासपीठ या आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती यशला भेटलो. तुम्हाला आजचा हा इंटरव्ह्यू यश बरोबरचा कसा वाटला ते मला नक्की कळवा. आपण अशाच एक एक कलाकाराला की ज्याच्यामध्ये काही कला आहे किंवा त्यांना समाजासमोर आपल्याला आणायचंय अशा लोकांचा आपण इंटरव्ह्यूज घेणार आहे, म्हणजे त्यांची कला आपल्या सगळ्यांसमोर येईल. तुम्हाला जर माझं हे चॅनल आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.